नमस्कार. जसं आठवतंय तसंच्या या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. रसिको हो, गेल्या भागामध्ये आपण ज्येष्ठ नाट्य चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांच्याविषयी जाणून घेत आहोत आणि आपल्याला त्यांच्याविषयी माहिती देत आहेत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर संजय वाटवे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. या नवीन भागामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून आपण दैनिक सकाळमध्ये अनेक लेख लिहिले. विक्रम गोखल्यांनी ते लेख वाचले आणि आपल्याशी संपर्क केला, लेख आवडल्याचंही कळवलं आणि याचं आपण पुस्तक लिहावं किंवा आपण पुस्तकाच्या रूपाने व्यक्त व्हावं असा आपल्याशी आग्रह धरला. तर त्याविषयी काय किस्से आहे? सकाळमध्ये मी 23 साली एक वर्षभर मालिका लिहिली होती माझ्या पेशंटविषयी, एक कथा स्वरूपामध्ये. तर त्यातला प्रत्येक लेख वाचून विक्रमचा दुसऱ्या दिवशी फोन यायचा की आज छाती भरून आली, गहीवरलो, डोळ्यातून पाणी काढतोस रे तू. आणि मग तेव्हा म्हणाले इतकं तुझी सुंदर स्टाईल आहे की ते शास्त्रीय रटाळ पुस्तक वाचतं असं वाटतच नाही, तर तू पुस्तक लिह. तेव्हा माझ्या डोक्यात पुस्तक काढण्याचं नव्हतंच, पण विक्रमने आग्रह करून मला दोन पुस्तकं काढायला लावली. एका पुस्तकाचं नाव आहे शहाण्यांचे डॉक्टर. शहाण्यांचे डॉक्टर. आणि एका पुस्तकाचं नाव आहे आयुष्य एक आनंद यात्रा. आणि या दोन्हीची नुसती प्रेरणा विक्रम गोखले नाहीये, दोन्ही पुस्तकांना प्रस्तावना पण विक्रम गोखलेंचीच आहे. होय का? आणि प्रकाशनाला इथे आवर्जून हजर होते. बरं बरं. कुठे झाला होता हा कार्यक्रम? हा कार्यक्रम सोनल हॉल, कर्वे रोड, तिथे झाला होता. बरं बरं. हे पुस्तकांविषयी झालं. मला वाटतं आताचा जमाना हा टीव्हीचा आहे, म्हणजे तर त्यांनी त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आवर्जून तुमचा अनेक ठिकाणी कॉन्टॅक्ट करून दिला असे पण ऐकलंय. आमच्या मुलाखती खूप रंगायच्या, प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद असायचा आणि 3-3 तास मुलाखती चालायच्या. आणि त्या विक्रमला भयंकर आवडायच्या, कारण त्याचं सायकोलॉजीचं वाचन नॉलेज हे सगळं चांगलं होतं. त्यामुळे तो म्हणला हे आपण करतोय पण हे अजून मोठ्या स्केलवर आलं पाहिजे. म्हणून तो मला स्वतः 3 चॅनेल्सला घेऊन गेला की ह्यांच्या मुलाखती मी घेणार आहे. अच्छा. तर त्याच्यापैकी दूरदर्शनने प्रतिसाद दिला आणि सांगितलं की सह्याद्रीवर आपण यांच्या मुलाखती ठेवूया. तर ते डायरेक्टर जे होते त्यांनी अशी आयडिया काढली की लोकांनाही काही प्रश्न विचारायचे असतात, तेव्हा आपण हॅलो सखी फोन इन प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये ह्यांना घेऊया. अच्छा. पण ते लाईव्ह असायचं ना, हॅलो सखी लाईव्ह असायचं. त्या विक्रम गोखले म्हणाले की दरवेळेला मला त्या लाईव्ह प्रोग्रामला त्या टायमिंगला येता येईल की नाही मला सांगता येत नाही, तुमच्या मुलींना घेऊ दे त्यांचे इंटरव्ह्यू, पण यांचे इंटरव्ह्यू झाले पाहिजे. अच्छा. विक्रम गोखलेंनी स्वतःला बॅकआउट करून घेतलं त्या मालिकेतून. आणि माझे तिथे 12 महिन्यात 12 एपिसोड झाले. आणि विक्रमने डायरेक्टरना सांगितलं मी मुलाखतीला येणार नाही, पण एकदा मी स्वतंत्र येऊन यांच्या प्रोग्रामचा प्रोमो देईन. आणि मग मला विचारलं काय बोलू प्रोमोमध्ये, तर मी त्याला एक पान लिहून पाठवलं. तर विक्रम हातात पान नसताना जसाच्या तसं त्या प्रोमोमध्ये बोलला. अच्छा. आणि त्या प्रोमोचे त्यांनी काहीही चार्जेस घेतले नाहीत. म्हणजे सह्याद्रीवाल्यांना धक्का बसला, पण तेव्हा विक्रमचा पर डे ₹1,00,000 वगैरे होता. अरे बापरे. बरोबर. म्हणजे हिंदीमध्ये अमिताभ बरोबर वगैरे असे मोठमोठी कामं तो तेव्हा करत होता. तेव्हा 5 स्टार ट्रीटमेंट आणि डेली पर डे ₹1,00,000 असा विक्रमचा रेट होता. आणि केवळ मैत्री आपण केवळ मैत्री खातं फोन केला, मला आज वेळ आहे, माझा प्रोमो घ्या. अच्छा. असं. आणि नो चार्जेस फॉर डॉक्टर वाटवे. बरोबर. हे तर याच्याविषयी दूरदर्शनविषयी झालं, परंतु ते आपण म्हटलं की ते रंगभूमीवर काम करत होते तसं चित्रपटातही काम करायचे किंवा टीव्ही सिरियलमध्ये पण असायचे. तर त्यांचं शूटिंग चालू असताना कधी जाण्याचा योग आला किंवा त्यांनी तुम्हाला बोलून घेतलं असं कधी झालंय? 2-3 प्रसंग आहेत की अरे संजू शूटिंग चालू आहे, तू जेवायला माझ्याकडे ये, मी तुझ्यासाठी थांबणार. तर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये शूटिंग चालू होतं, जे माझ्या क्लिनिक पासून 1 किलोमीटर अंतरावरच होतं. तर मला पेशंट करून जायला थोडा उशीर झाला. तर त्यांनी चेष्टेने विचारलं गोखले इन्स्टिट्यूट तुला सापडत नव्हतं का? म्हटलं हो ना, सापडत नव्हतं. जेव्हा लोकांना विचारलं विक्रम गोखले इन्स्टिट्यूट कुठे आहे तेव्हा पत्ता कर. पण 2 वाजून गेले तरी विक्रम जेवायचा थांबला होता माझ्यासाठी. आणि मग एकत्र जेवण करून त्यांनी ती कथा त्या मालिकेची वगैरे सगळी सांगितली, सगळ्यांना ओळख करून दिली. बरोबर. दुसरा किस्सा असा आहे, त्याचा एकदा दुपारी मी क्लिनिक संपून घरी चाललो होतो, त्याला फोन आला की संजू कुठे आहेस? त्या म्हटलं गाडीत आहे, घरी चाललोय जेवायला. नाही तू इकडे भारतीय विद्यापीठला ये. म्हटलं भारतीय विद्यापीठला? अरे जेवायची वेळ झाली, मला जेवण इथे करू, मी थांबलोय तुझ्यासाठी. भारतीय विद्यापीठला एक शूटिंग चालू आहे, तुझी फार गरज आहे इथे,
तर तू तसाच्या तसा गाडी युटर्न घेऊन भारतीय विद्यापीठ. अरे बाबा. म्हटलं यालाही 45-50 येऊ दे, मी थांबलोय. बर. झालं, मी भारतीय विद्यापीठला गेलो. ते एक अनुष्का नावाची तो टीव्ही सिरियल बनवत होता. प्रोड्युसर विक्रमच होता आणि प्रमुख भूमिकेचा विक्रमच होता. तेव्हा मी गेल्या म्हटलं पटकन जेवून घेऊ आपण. आमचं जेवण झालं. मग जेवता येता त्यांनी सांगितलं की माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि माझ्या पायाचं ऑपरेशन करायचंय. अच्छा. तर असा सीन आहे, तर ऑपरेशन थिएटर जे लावलंय ते आम्हाला कोणाला यातलं काही कळत नाही, तर तू जरा बघून ऑपरेशन थिएटरची सगळी अरेंजमेंट आम्हाला योग्य ती करून दे. ठीक आहे म्हटलं. मग जेवण झाल्यावर मी ओटी मध्ये गेलो आणि सगळी अरेंजमेंट करून घेतली, लावून दिली त्याला, की सिलेंडर ऑक्सिजनचा कसा असतो वगैरे, कुठल्या दिशेला ठेवलेला असतो, पेशंटला मास्क कसा लावायचा वगैरे. तर त्यांनी बॉम्बच टाकला, सर्जन तूच आहेस. ते म्हटलं मला नाही जमणार, कारण तुमचं शूटिंग वेगवेगळ्या वेळेला असतं, मी काय सारखा नाही येऊ शकणार. तुझे शॉट सगळे आज घेऊन टाकतो. अच्छा. पण सर्जन तूच, मी तुम्हाला काम करायला लावलं. अच्छा. मी म्हटलं मग आजच असलं तर मग मी करतो का. मग झालं. मग आता ओटीला ऑपरेशन त्याला जायचंय, तर मी हे घातला गाऊन आणि ग्लोव्ह घालत मी असिस्टंटला सूचना दिल्या आणि कन्सेंट फॉर्म घ्या वगैरे असं सगळं डॉक्टरी भाषेत जे असतं हे करा ते करा. त्या विक्रमची इतकी बारीक नजर असायची प्रत्येक गोष्टीच्या परफेक्शनकडे. तर मी जेव्हा ग्लोव्ह असे घातले तो म्हटला, आत्ता तू जे काही केलंस आमच्या माणसाला 10 मिनिटं लागली आणि त्याचा ग्लोव्ह पण फाटला. म्हटलं हा सरावाचा भाग आहे, याच्यात स्किल काही नाहीये. मी रोज ग्लोव्ह घालतो म्हणून मी न लक्ष देता सो घालू शकतो. बरोबर. म्हणून तुला मुद्दाम बोलवून घेतलं. झालं. आता मी विक्रम झोपलाय, ते शॉट सुरू झाला. मग अनेस्थीसिया कसा द्यायचा असतो इथपासून सगळं मी सांगितलं आणि मग सर्जन म्हणून मी उभा राहिलो आणि सिस्टरला सांगितलं ऑपरेशनचा ड्रम आणा. त्या सिस्टरने ड्रम आणला, मी तो ड्रम उघडला आणि जोरात हसलो. तर सिरियस सीन आहे की विक्रमच्या पायाचं ऑपरेशन आहे, मी हसलो कशाबद्दल. विक्रम म्हटलं तुझं नेमकं काय आहे, कारण हा ड्रम बाळणपणाचा आहे. अरे बापरे. तर तो म्हटला अहो सिस्टर सर्जिकल ड्रम द्या ना सरांना. ती म्हटली सर आज आपल्याकडे एकच ड्रम आहे, गायनाक तोच आहे. मग काय करायचं. मग मीच विक्रमला सजेशन केली की माझी फ्रंट घेऊच नको, बॅक घे आणि मी इन्स्ट्रुमेंट वापरून टाकलं आणि त्या गमेल्याचा आवाज आला, एवढंच घे. इन्स्ट्रुमेंट दाखवूच, कारण गायनाक इन्स्ट्रुमेंटचं काय करणार. कारण समोर विक्रम गोखलेंच्या विक्रम पाय आणि मी गायनाकचे स्पेक्युलम वगैरे वापरतोय, ते फार विचित्र दिसलं असतं. बरोबर. मी सर्वसामान्य एखाद्या कळणार नाही, पण हजारो डॉक्टर पिक्चर बघत असतं हे काय घेऊन. बरोबर. तसाही गमतीशीर किस्सा तो झाला. आता दुर्दैवाने ती अनुष्का सिरियल मला वाटतं कम्प्लीट झाली नाही का पास झाली नाही, त्यामुळे एअर झाली नाही ती. त्यामुळे भारत एका मोठ्या नटाला मुकला. अरे बापरे. म्हणजे एक डॉक्टर म्हणून पण आणि एक अभिनेता म्हणून पण. तर केवळ विक्रमच्या मैत्रीसाठी आणि आजच फक्त शॉट द्यायचे सांगितलं म्हणून मी ते शॉट दिले. बरोबर. कारण यांची शेड्यूल केव्हाही असतात ना, मला दरवेळेला जाणं शक्य नाही, कारण त्यांना ते सगळ्यांचं गणित जमवलं, सगळ्यांचं गणित हा पाहिजे तो पाहिजे तो पाहिजे. करेक्ट. तर तुमची आणि विक्रम गोखलेंची इतकी वर्षांची मैत्री होती, तर तुमचे काही मैत्रीचे किस्से म्हणा किंवा घरगुती संबंध तुमचे असतील तर त्याविषयी सांगा. असंख्य किस्से. एकतर विक्रम दवाखान्यात किंवा घरी कुठेतरी यायचाच पुणे व्हिजिटला, पुष्कळदा फोन न करताही यायचा. एकदा असा दवाखान्यात जोरात गर्दी होती आणि विक्रम अचानक हजर झाला. आता कुठून घेणार याला, म्हणजे बसायला पण जागा नव्हती. तर विक्रमने बाहेर सांगितलं की मी थांबतो, डॉक्टरना गडबड करू नका माझ्यामुळे, फक्त चहा थोडासा. चहा घेत विक्रम बसून राहिला आणि मग विक्रमला जेव्हा मी आतमध्ये घेतलं तेव्हा मला तो म्हणाला की किती काम करतोस, तुझ्या डोक्यावर परिणाम होईल, तर तू आता जरा 2 दिवस जाऊन विश्रांती घेऊन ये. अच्छा. आता हे सांगणारे 100 लोक आहेत मला की 2 दिवस सुट्टी घ्या. विक्रमनी खिशातून किल्ली काढली आणि सांगितलं महाबळेश्वरला माझा फ्लॅट आहे, तिथे जाऊन राहून ये. अच्छा. असं डायरेक्ट किल्लीच हातात दिली. आम्ही खरंच ते विक्रमचं ऐकून महाबळेश्वरला 2 दिवस राहून वगैरे रिलॅक्स व्हायला थोडस असं. आता योगायोगाने त्या दिवशी आमच्या फ्लॅटमध्ये साप आला. म्हणजे त्याचा जंगलात आहे ना तो फ्लॅट,
बरोबर. फ्लॅटमध्ये साप आला, म्हटलं आयडिया कळली तुझी, हा. किल्ली द्यायची आणि साप पाठवायचा. म्हणजे दोन्ही गोष्टी. हे मैत्री असल्यामुळे ते बोलू शकायचं. बरोबर बरोबर आहे. एकदा विक्रम आला माझ्याकडे आणि असे 3 मोबाईल असे समोर ठेवले. ते मी म्हटलं, अरे काय रे विक्रम, 3 फोन, चक्करून जाईल की तुझं डोकं. ते आमचा एक कॉमन फ्रेंड होता दिलीप जोशी, तो पण होता. तो म्हणला, बघणार आहे मी त्याला किती वेळा सांगतो की 3 फोन नको घेऊ. लोक आता त्याला मोबाईल वेडा म्हणायला लागले. म्हटलं तरी काय हरकत नाही, पूर्वी बाईल वेडा म्हणायचे. ते केवळ मी हे वाक्य बोलल्यामुळे विक्रम असा हसला, नाही तर त्याला राग आला असता दुसरं कोणी बोललं असतं. बरोबर. ते केवळ मैत्रीतच शक्य आहे ना. बरोबर बरोबर आहे. किंवा घरी जेवायला सुद्धा विक्रम काही वेळेला आलेला आहे आमच्याकडे, तर ताट जसं स्वच्छ धुतलेलं असावं इतकं चकचकीत साफ करून तो सगळं अन्न खाऊन, मी आता ताट धुण्याची गरज नाही इतकं साफ ठेवायचं. बरोबर. मला वाटतं कदाचित त्यांना हे घराचे सुद्धा संस्कार असावे आणि शुद्ध अभिरुची, शुद्ध जीवन, सात्विक जीवन ह्याचा त्याचा आग्रह असायचा. बरोबर. त्यामुळे ताट चाटून पुसून व्यवस्थित, म्हणजे इतका मोठा अभिनय क्षेत्रामध्ये एवढा मोठा माणूस होऊन सुद्धा साधेपणा आणि ताट चकचकीत स्वच्छ झालं पाहिजे, अन्न टाकायचं नाही. अच्छा, असं शेवटपर्यंत त्यांनी हे केलं. मला एकदा असा प्रसंग घडला, माझी मुलं अमेरिकेहून आली होती आणि ते मिसळप्रेमी आहेत. मी ते इंडियात कधी परतले तर मिसळीसाठीच येतील, इतकं त्यांना मिसळ आवडते. ते घाणेरडी बाहेर कुठली तरी तेलकट तिखट खातात म्हणून मी एक शेफ हायर केला होता आणि हायजिनिक मिसळ घरी करायला सांगितली. तर तो दिलीप जोशीचा आमचा कॉमन फ्रेंड आहे, त्याचा फोन आला, काय करतोय सर. म्हटलं अरे तो एक शेफ बोलवलाय 5 स्टार मधला आणि तो हायजिनिक मिसळ करतोय, ते येतोस का खायला. ते दिलीप जोशी म्हणला, मी बिबवेवाडीला कामात आहे, मला किमान 1 तास लागेल यायला. म्हटलं ये ना, घरीच यायचंय, मी थांबतो तुझ्यासाठी, मुलाखतील मी थांबतो तुझ्यासाठी. हा फोन ठेवला आणि 45व्या मिनिटाला बेल वाजली. म्हटलं दिलीप जोशी लवकर पोहोचलेला दिसतोय. दार उघडलं तर विक्रम गोखले. अच्छा, न सांगता. म्हटलं अरे विक्रम तू पुण्यात आहेस. ते मिसळ काहीतरी. म्हणजे हे सेलिब्रिटी स्टेटसचे लोक हायर करून सुद्धा कार्यक्रमाला येत नाहीत असं त्यांच्याबद्दल म्हणतात. विक्रम पुण्यात आहे मला माहिती नव्हतं, मी विक्रमला बोलवलेलं नव्हतं. दिलीप जोशीने त्याला सांगितलं संजयकडे मिसळ आहे, पण तो आपण आला आणि म्हणे तुझ्या घरी गेला फोन कशाला असं. आणि मग ती मिसळ खाताना त्याचं तो कधी रस्सा वगैरे असतो त्याचे इन्ग्रेडियंट्स ह्याच्याविषयी शेफची बराच वेळ चर्चा करत होतो. अच्छा, म्हणजे त्याचाही त्याचा अभ्यास होता. कारण हॉटेलमध्ये डिनरला विक्रम बरोबर कधी गेलं ना, मी प्युअर व्हेज आहे त्याला माहित होतं, ते तो शेफला बोलवून सांगायचा फ्लॉवर आहे का, मग साहेबांसाठी असं 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 कर. म्हणजे कसं रेसिपी पण सांगा. रेसिपी पण विक्रमच सांगायचा आणि जे बरोबर आलेले आहेत त्यांनाही इक्वल मान देऊन तो ट्रीट. मी विक्रम गोखले तुला पाहिजे ते सांग असं नाही, तो प्रत्येकाची काळजी घेऊन आवडतंय की नाही हे सगळं व्हायचं. फार प्रेमळ, म्हणजे आतून तो अगदी कोमल हृदयाचाच माणूस होता. बरोबर. मुंबईहून पुण्याला आला की 10 जणांची कामं घेऊन येतात. बर. आणि ती सगळी पूर्ण केल्यानंतरच मुंबईला परत जायचं. अच्छा अच्छा. म्हणजे कोणाचं काही वैयक्तिक काम असेल ते सुद्धा वैयक्तिक काम, मित्र आहे ना त्याचं काम करणार. बरोबर. मगाशी तुम्ही हॉटेलचा उल्लेख केलात, मला वाटतं ते हॉटेलमध्ये सुद्धा जाऊन काय करायचं, रेसिपी कशी करायची. अगदी एकदा त्याच्या एका आवडत्या हॉटेलमध्ये कुठल्याच पदार्थाला टेस्ट नव्हती. त्या मालकाला त्यांनी बोलवलं, अरे आज काय आहे, कशालाच टेस्ट नाहीये, मला टेस्टी काहीतरी दे. ते चायनीज हॉटेल त्यांच्याकडे टेस्ट मेकिंग कमीच असतं ना, तसं काही ठराविक आयटमचीच टेस्ट असते, अजिनोमोटो वगैरे किंवा सोया सॉस. ते त्यांनी स्वतःच्या खासगी ड्रॉवर मधनं लोणच्याची बाटली काढून विक्रमला दिली. टिपिकल आपलं महाराष्ट्रीयन एकदम, ज्याला टेस्ट येईल. एकदा डिनरला जायला म्हणून विक्रम माझ्या घरी आला, तो म्हणला माझं येण्याचं काही नक्की नाही टायमिंग, तू घरीच था, मी तुला घरनं पिकअप करतो. आला विक्रम. टेरेसमध्ये मी आमच्या घराच्या टेरेसमध्ये गप्पा मारत बसलो होतो. आता जायचं. मग तेव्हा मिसेस म्हणाल्या की तुम्ही आता जेवायलाच चाललाय, नाहीतर पटकन भजी टाकली असतील. भजी चालतील. बर. घरी भजी खाल्ली आणि आम्ही डिनरला बाहेर गेलो. बरोबर. असे घरगुती प्रसंगही खूप आहेत, बरेच घडलेले. बरोबर आहे. माझ्या मुलाला एकदा अमेरिकेला भाषणाला जायचं होतं, कॉन्फरन्सला,
आणि युनिव्हर्सिटीने त्याचं सिलेक्शन केलं होतं. तर मी फंड रेझिंग करत होतो त्यासाठी. कारण अमेरिकेला पाठवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तिथला खाण्याचा, राहण्याचा, प्रवासाचा सगळाच खर्च मोठा आहे. आणि युनिव्हर्सिटी काही स्पॉन्सर वगैरे करणार नव्हती, फक्त सिलेक्शन केलेलं. त्या विक्रमला कोणीतरी सांगितलं की संजयच्या मुलाला US ला जायचं आहे आणि त्याच्यासाठी तो फंड रेझिंग करतोय. ते विक्रम जेवायला आमच्या घरी आला त्या दिवशी आणि माझ्या मुलाच्या हातात 20,000 रुपये दिले त्यावेळेची. आणि काकाकडनं भेट, तुझं भाषण चांगलं होऊ दे. अरे वा. अरे म्हटलं नाही विक्रम, तुझ्याकडनं नाही घेणार. नाही तूच दिलेले आहेस हे, मी फक्त नावाला आहे. अरे त्याला मी म्हटलं पण नव्हतं की मी फंड रेझिंग करतोय. बरोबर आहे. पण न सांगता मित्राच्या सांगता. मुलासाठी त्यांनी एकदम अशा प्रकारे मदत केली. आणि मला फोटो पाठव तुझ्या भाषणाचे. बरोबर. आणखीन एक हॉटेलमधला सुद्धा किस्सा आहे. तुम्ही काहीतरी गेला होतात आणि म्हणजे दुसऱ्याला मोठं कसं म्हणावं किंवा आपल्याकडे कमीपणा घेऊन सुद्धा समोरच्या व्यक्तीचा मान कसा राखावा. आता माझी मुलाखत घ्यायला विक्रम तयार झाला. हो. सेलिब्रिटी स्टेटस कोणाला आहे. हो. मग तरी तो तयार झाला आणि माझ्या मुलाखती कितीतरी घेतले. बरोबर. आणि टीव्हीवर जर हॅलो सखी नसतं तर 12च्या 12 मुलाखती विक्रमनीच घेतल्या. बरोबर बरोबर. तर हॉटेलमध्ये आम्ही एकदा जेवायला गेलो होतो. तर विक्रम गोखले आले म्हणून सह्यांची झुंबड उडाली. तर विक्रमला सही द्यायला आवडायचं नाही फारसं. बरं. तर तो टाळायचा काहीतरी कारण सांगून. पण त्या दिवशी ती काही टाळता येईना, लोक खूप होते. ते त्यांना म्हणाला, ह्यांची सही घेतली आहे का तुम्ही? तर लोकांनी माझ्याकडे बघितलं. आता हा काही फेमस फेस नाही आहे. नाही, यांची सही नाही आमच्याकडे. कोण आहे ते? त्यांनी सांगितलं की मी रिअल लाईफ हिरो आहे, हे रिअल लाईफ हिरो आहे. क्या बात. हे लोकांचं आयुष्य बदलतं. बरोबर बरोबर. तेच मगाशी म्हणल्यासारखं की एक स्वतः सुद्धा एवढं लोकप्रिय असून, एका लोकप्रियतेच्या उच्च स्थानी असून सुद्धा मित्राला सुद्धा एक मोठं म्हणणं आणि त्याचा सुद्धा त्याला मोठेपणा मिळवून देणं, एक वेगळाच गुण असा त्यांच्यात होता असं म्हणायला हरकत नाही. कोण हाचा माझा असा उल्लेख करणार आहे मला सांगा की मी रिअल लाईफ हिरो आहे फक्त. हा रिअल लाईफ हिरो आहे. बरोबर बरोबर. खरंच अशी खूप मोठी माणसं होऊन गेली. म्हणजे अभिनेता म्हणून ते मोठे होतेच, पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा मोठे होते असं म्हणायला हरकत. उलट आहे. नाही, ते माणूस म्हणून मोठे होते, म्हणून ते मोठा अभिनेता झाले. क्या बात आहे. तर रसिको हो, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे एक अभिनेता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून किती श्रेष्ठ होते, ज्येष्ठ होते, याविषयी डॉक्टरांनी आपल्याला या एपिसोडमध्ये सांगितलं. तर अशाच एका पुढच्या एपिसोडमध्ये आपण परत एकदा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.